गुड मॉर्निंग गाईज. सकाळी उठलो, सकाळचे 7:30 वाजले. आज थोडं चांगली झोप झालेली आहे. आज आम्ही गणपतीपुळेला जाणार आहे सगळेजण. बघूया किती वाजता उठतात. ते थोडं लवकर जायचा प्लॅन होता. बघूया आता ह्यांच्या उठण्यावरती आहे, लोक किती वाजता उठतात. मजा येते तिथे समुद्रावरती. आम्ही वॉटर स्पोर्ट्स करतो तिकडे. मग सकाळचे बघा, गुड मॉर्निंग. किती भारी दिसतंय ना. तरी आज फॉग नाही आहे एवढा. काल खूप जास्त होता. काल मी लवकर उठलेलो ना, खूप जास्त फॉग होता. आज तरी नाही आहे एवढा. सनराईज बघा, भारी दिसतं. हेच तर आहे निसर्ग. हे बघा घर, बाहेरून कसं दिसतं घर. आज लास्ट दिवस आहे जसा आमचा. थोडंसं फिरू आणि मग उद्या आम्ही परत जाणार आहे छत्रपती संभाजीनगरला. बघू मग कुठे कुठे जाऊ ते तिथं तुम्हाला दाखवतो मी. हे लोक उठले. आता मी बेकरीत जातो. आता चाय बनली, रेडी आहे चाय. तर मग त्याच्यासोबत जरा टोस्ट बटर ब्रेड असा भेटला तर मजा येते. आमच्या बाजूलाच आहे, तुम्हाला माहिती आहे बेकरी. तिकडेच चाललोय परत. ही बघा वरती, बघा कैऱ्या कशा लागलेल्या आहे बघा. एवढं सगळीकडे लागले नाहीत, कुठे कुठे काय काय झाडावरच आहेत. आलो बेकरीमध्ये. बघा दादा दे ना. पाव पण घेतले आम्ही. शुगर, ईस्ट, आयोडाइज, सॉल्ट, व्हेजिटेबल ऑइल अँड इम्प्रूव्हर म्हणजे एक्सेट्रा. ब्रो लालपरी आली. आईला आम्हाला आता बाजूला उभं राहायला लागेल जरा. आईला आई बघा काय फास्ट येते. उडवला मला. छोटा रस्ता आहे ना, म्हणजे एक टायमाला एकच मोठी गाडी पास होऊ शकते. त्याच्यामुळे मग साईडला उभं राहायला लागतं, नाही तर मग तुम्ही चेमटून घाल खाली. मस्त आता चाय आणि बटर खाऊ. समुद्रात चाललो आता आम्ही. बघा माहिती नाही तुला. तरी घेऊन ठेव बाबा. आम्ही टॉवेल घेतलेले आहेत, कपडे. गाईच निघालो बघा आम्ही आता गणपतीपुळ्यासाठी. आता उक्षी गावात आलो आम्ही. ते उक्षी गावामध्ये हे मामाचं हॉटेल तुम्हाला माहिती आहे, हे माझ्याच गावामध्ये आहे. नाश्ता करू आता. नाश्ता केल्यानंतर मग जाऊ पुढे. मामाचे वडे ते बघा, ते मामा मध्ये ते बाहेर आले की तुम्हाला लागणार. बसू आम्ही इथेच बसतो. नाही ठीक आहे ना. तेव्हा राईस ते मामा आहेत. हे बघा राईस, मिसळ भारी एकदम झणझणीत. आणि ही एक वेगळी वडा उसळ मागवली आहे. छान आहे काय? पाहुण्यांची ना तुमच्या, तुम्हाला छानच वाटणार. हे बघा, चांगली मिसळ सोडून काय खाताय? चायनीज कुरकुरे. चटाका पटाका, चायनीज चटाका, एक्सक्लुसिव्ह ओनली इन संगमेश्वर. तो दुसरा तिथे लपतोय चायनीज कुरकुरेवाला. हा बघा पोचलो आम्ही. मेन रोड जरा बंद आहे. हा बघा, हा गणपतीपुळेचा मेन रोड आहे. इथून चालत जायचा असा. इथून येत होतो. हे पूर्ण रोडचं काम चालू आहे. पहिला आम्ही आलो होतो 10 दिवस पहिला, तेव्हा तिकडचा रोड चालू होता आणि आतमध्ये हॉटेलपर्यंत गाडी जात होती. तर आता तो सुद्धा बंद केलेला आहे. वॉटर स्पोर्ट्स करू आम्ही. थोडेसे आंघोळ करणार आहे. कपडे इकडे सगळे आणले. हे आहे घरातून आंघोळ करून आलाय. तो आंघोळ करणार नाही, बॉडी टाईम होती त्याची म्हणून. पण त्याचं काय बोलणं आहे की मी काळा पडेन. आणि आता आम्ही काळा पडलो की तो मग तो चिडवणार आम्हाला, हे काळे झाले तुम्ही. बघा गाईस, बीचवर आलो आता. हे तर तुम्हाला माहिती असेल, ते बीचवर तुम्ही आंघोळ केली की इथे आतमध्ये जाऊ शकता थोडी फ्रेश बाथ घ्यायला. काहीतरी पैसे आहेत त्यांचे. टॉयलेटला जायला इथे लिहिलेलं आहे, बघून घ्या, स्क्रीनशॉट मारून घ्या, माहिती पडेल. पण साबण घेऊन या तुम्ही. साबण बाजूला तिथे ते दुकान आहे ना, त्यांच्याकडे साबण भेटतो. बीच बघा गाईस. आम्ही आता हे सगळे वॉटर स्पोर्ट करणार आहे. गाडी बघू, ही ATV चालवली तर ठीक आहे. ती बघा जेटस्की पण आहे तिथे. जेटस्की पण करू आम्ही, दाखवू तुम्हाला. बीचवर येऊन नारळ पाणी, मस्त मज्जाने लाईफ. हे बघा प्रोटेक्शन चालू आहे. हा लावून देणार, मागे लावून दे. चला उडी मारायला. अप्पू आता हवेत उडणार आहे. भैयू इधर ही है, भैयू इधर ही रुकने वाले.
धुरंधरांची जेट स्की बंद झालेली आहे. नाही चालू झाली. आता रॉकेट जाणार होता. रॉकेट हे आमचे धुरंधर चालले येत आहेत. ओ आशावी इथे पैसे वाया गेलेले आहेत सगळ्यांचे. बघा कसे तोंड बघा कसे झाले. पैसे वाया गेले. काहीच मजा नाही आलेली. काहीच मजा नाही आलेली. हा आमचा ब्लॉगर. हे आमचे 2 गावाकडचे धुरंधर गुड ओल्ड बॅक डेज एन्जॉय करताय आज. माझा एक डुबली. अय्या एक गायब झाली. एक जण गायब झाली. नाही आहे तिथं आहे. तरंगतायत. ये फुल एन्जॉय. एक आमचे धुरंधर. ये हा पॅरासेलिंग करायला आलो आता आम्ही सगळे इथे. दादा 1 लाख माणसं तुला बघतायत. 1 लाख सबस्क्रायबर आहेत आमचे युट्यूबवर. हिला 3दा डुबवा. हिला टेप लावता फुग्याला आईला. म्हणजे आम्ही धोक्यात आहे. हो तुम्हाला 1 लाख सबस्क्रायबर बघतायत. बघा हाय करा. हाय आलू भुजिया ब्लॉग्स आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा नाव पण भारी ठेवलं आम्ही. आलू भुजिया खावा आणि व्हिडिओ बनवा. हिला फक्त एकटीला डुबवा. हा डुबवा म्हणजे घशात पाणी डुबवा. मी सांगितलं तिथून काय करायचं लक्षात मध्ये सुटत नाही. इथून सांगणार कोण होतं बघ ना. डुबवा म्हणे डुबवा. एकदा नाही 2दा नाही 3दा डुबवा म्हणे. नंबर 2. आम्ही एकदा इथे जेवलो होतो. ते इथं एक आहे हॉटेल मस्त. इथे जेवलो होतो आम्ही. मस्त हॉटेल आहे ते. आम्ही आरेमध्ये बिसला थांबलोय बघा. अरे इकडे गाड्या बघा कशा अलाइन केले. आता फोटोशूट चालू आहे आमचा. गाईज बघा आता ऑनेस्ट मध्ये थांबलोय आम्ही. हे ओनेस्ट करून एक
एक खूप चांगलं हे आहे. यांचं रेस्टॉरंट पण आहे. मोठा जो टन आहे गणपतीपुळेचा तिकडेच आहे. तिकडे थांबलो आहे आम्ही. ते आता जेवू मस्तपैकी आणि मग जाऊ परत. संध्याकाळी 4-5च्या नंतर पालखी जाणार आहे दुसऱ्या गावात. मग तोपर्यंत आम्ही पोचून जाऊ. इकडून आमचं घर जास्त नाही, 1 तास बरोबरच आहे. दाखवतो तुम्हाला यांचा ॲम्बियन्स बघा. हे बघा गाईज, असं यांचं रेस्टॉरंट आहे. ॲम्बियन्स खूप चांगलं आहे यांचं. अरे ॲम्बियन्स बाहेर पण आहे Later. गाईज. बघा आम्ही आता घरी आलो. थोडंसं लेट झाला आम्हाला म्हणून फटाफट पळून आलो. ते हॉटेलनंतर तुम्हाला जेवण मी दाखवायचं होतं, पण आम्ही काय केलं, लेट झालं म्हणून आम्ही थोडं जेवण पार्सल घेऊन टाकलं. आता एक गाडी गेली आहे, म्हणजे मोठे सगळे वरती गेले. पालखी लास्ट घर घेत होती. मग आता आम्ही 4 जण फक्त लेट राहिलो आहे. तसं तर गेल्या ब्लॉगमध्ये मी दाखवलं होतं, पण या ब्लॉगमध्ये पण बघून घ्या. म्हणजे आमच्या गावातून आता ती वरच्या गावी जाणार. आता ते गावाच्या वरती एका अंगणामध्ये पालखी नाचवतील लास्ट घर घेतल्यानंतर. आणि मग दुसऱ्या गावची माणसं, म्हणजे वरच्या गावातली माणसं येतात, ते लोक आमच्याकडून पालखी अशी घेऊन वरती जातात. नाही आहेत, मी वरती बघून आलो ना, ते लास्ट घर घेत होते. लास्ट घर घेतल्यानंतर थोडी नाचवतात, तुला माहिती आहे ना. टाइम ते लगेच थोडं लगेच 10-15 मिनिटं फक्त. नाही ना, पूजा करतात. नाचवल्यानंतर पूजा करतील ते. त्याच्यानंतर मग पूजा करतील. नंतर त्यांचं काहीतरी गाराने गातात. मग ती वरती जातात. गेलं सगळं. 2 बाटले इथे. चलो स्टार्ट. घे. येस. आवाज ऐकला की नाही तुम्ही? हे बघा सायलेन्सर येईल आहे की नाही? सायलेन्सर. काय बघा वर आली आता पालखी. हे बघा समोसे घेऊन आली. बघा हे समोसे घेऊन आली. आम्ही खाल्ला. घे पकड तरी तिच्या हातातून. समोसा गँग काहीतरी बोलत होतीस ना. कॉड झाले. मग तू पण आहेस. कॉड झाले तुम्ही बघितले का ह्याच्या आधीचे? नाही यश दाखवत नसा ना. यश नाही यश भामटा आहे. यशनी दाखवलेच नाही भाई. टीव्ही मध्ये लावून द्यायचे जरा. मग आताचा ब्लॉग पालखीचा बघितलं गेल्या वर्षीचा नाही बघितलं. यश कुठे लपू नकोस तू. गाईज बघा आता ते दुसऱ्या गावातली मुलं आलेत. इथून अशी पालखी अशी या वाटेने वरती जाणार तिथे. बघा आता त्यांचे ढोल ताशे चालू झाले. दुसऱ्या गावचे ते बघा आता उचलतील ते लोक. ती बघा गाईज उचलली त्यांनी. आता ते चालले घेऊन. तरी आमच्या वाडीतली पण मुलं जातात सोबत त्यांच्या घेऊन तिकडे. नाईस, थँक्यू. चला आता घरी चला. पालखी गेली. काय नाव तुझं? ओम. आता ब्लॉग मध्ये येशील तू.
गाय अशा प्रकारे तुम्ही बघितली की पालखी आता गेलेली आहे दुसऱ्या गावात आणि आम्ही घरी आलेलो आहे. आता ती चालली म्हणजे ती माट्यान चालू केला नाही म्हणून परवा बाबा रिलॅक्समध्ये बसलेत जरा, आम्ही रिलॅक्समध्ये बसलोय. रात्रीचे 8:30 झालेले आहे, जेवायचा टाइम झालेला आहे. पण थोडा लेट जेऊ मस्तपैकी आरामात, काही टेन्शन नाही. उद्या सकाळी थोडा रिलॅक्समध्ये आरामात उठून जाऊ परतीच्या रस्त्याला. गन प्रॅक्टिस चालू आहे बघा, गन मारतो हा बघा. आजची लास्ट आमची रात्र आहे. उद्या आम्ही परत छत्रपती संभाजीनगरला जाणार. वाव नागतोडा बाबाने पकडला. थांबा थांबा बाबा हातात पकडा. हा हे अप्पू बाबाने हातात पकडला त्याला. चावला चावला डेंग्यानं चावतात ना नागतोडा चावतो, तुला बोललो ना. आता बरोबर त्याला धरायला मिळाला नाही. काय करतोय तू? नागतोडा बघा भावानी पकडलाय. याच्याबरोबर एक चपाती कशी ऐकलंस? होय बघा काहीच नागतोडा पकडला भावांनी. आज जरा बघू, काहीतरी एन्जॉयमेंट करू, रात्री काहीतरी डान्स बिन्स करू. डान्स केला तर नक्की तुम्हाला दाखवू. बघा बाबांनी काहीतरी पकडलं, नागतोडा पकडला हातात. बघितलं ना तुम्ही, एन्जॉयमेंट. विंचू पण पकडतात बाबा, तर विंचू असा विंचू असा म्हणतात. त्याचं ऑपरेशन झालं गाईस, त्याचं ऑपरेशन झालेलं आहे. हे बघा त्याचे डेंगे बिंगेची वाट लावून टाकली बाबांनी. आईला समाधी घेतली त्यांनी. हे बघा नागतोडा, नागतोडा नाकात तोडला. बाबा द वॉरियर. आईला काय चकाचक दिसतात बाबा. ओ माय गॉड. मर्डर द प्रो. थांबा फोकस करू दे. फाटला तो गाईस, त्याला गोळी मारली, शहीद झालेला बिचारा. ही नॉट द बॉय, द सेकंड वॉरियर. बाबा द फर्स्ट वॉरियर, ही नॉट द सेकंड वॉरियर. नाही तर मी कोणाला येत नाही तसं मोठ्या सापाई मला कोणाला अजून पर्यंत काय काय मारलंय? काय काय मारलं हा तर बोलायला नाही ते. बोलायचं नसतं. खायला गुपित आहे, गुपित आहे. मी करतो मारलं. हा हा डुकरचं मारलं. हा एक कुत्रं पाळलं होतं तर पिसाळलं, हा. लोकांना त्रास द्यायला लागला म्हणून तर मारलं. शेवटला त्याला मारून टाकलं की आक्षेप माझ्यावर आहे ना. हा बरोबर आहे, तुमच्यावर आलं असतं ते. काय काढली? मेलेली, कोण? जीव दिलेली माणसं तुम्ही काढली? मी काढलेली. लोकांना आजारी पडलेल्या नदीवरनं इकडनं तिकडनं पाठीवरनं पण आणली. लोक काय म्हणत माहिती आहे, त्याला हे आहे TB आहे, त्याच्या वासांना आपल्याला होईल. नाही तर कसा अरे इकडे रस्ता ना चालू नव्हता, रस्ता नव्हता, अशीच घाटी होती डोंगर तुमच्यासारखी. आम्हाला कुठल्याही ब्लॉग मध्ये आम्हाला जेवताना बघितलं नसेल, पण आज बघा बघा आम्ही गावी कसं जेवायला बसतो. जेवण सगळं येतं, जेवण मध्ये आणि सगळे एकत्र जेवतात. असं तिकडून आम्ही किचन मधून डिश बनवून नाही आणत. सगळं आमचं जेवण जे आहे ते आम्ही इथे आणतो, पण इकडे सगळ्यांना वाढतो. मग आम्ही एकसाथ असं गोल बनवून जेवतो. The next day. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. बघा आजचा लास्ट दिवस जसं तुम्हाला आम्ही सांगितलं होता. गुड मॉर्निंग केव्हाच झालेली आहे, पण मग आता लक्षात आलं की आपल्याला ब्लॉग पण काढायचा आहे. सगळे बघा रेडी झाले, गाडी अलाइन केलेले आहेत, सामान विमान सगळं टाकून झालंय. आम्ही निघालो आता परतीच्या रस्त्याला. नाश्ता करते ही भाऊजी पेप्सी बी आहेत, मी आणि भाऊजी पेप्सी, हिनात पण पेप्सी. ही बघा ही मोबाईलमध्ये आहे. मग अर्धा एक तासभरात आता आम्ही निघून जाऊ. 9:30 झाले, लेट झाला. 8 वाजेपर्यंत निघायचं होतं, पण आता 8चं 10 झाले. सकाळ सकाळ मासे आले म्हणून नदीतले मासे आले, मग त्यांना साफबीप करून मग घेऊन जाणार आता आम्ही घरी. मस्तपैकी तिकडे जाऊन खाणार. नाश्ता झाला, भाकरी बनवलेली पिठलं सोबत, स्वीटीने पिठलं बनवलं होतं, मावशीने भाकऱ्या केल्या मस्त गरम गरम. मज्जानी लाईफ. गावाला आले की हेच सगळं नाश्ता करायचा असतो. काय बोलतो भाऊजी, बरोबर ना? येस. हे बघा गाईज कशी एका वेफरसाठी बघा भांडते. हे वेफर आहे ते येताना घेतलेलं आम्ही, ते अजून खाल्लं नाही. मग आता ते माझ्या हातात भेटलं तर बोलते तुझं पोट दुखेल. बघा 1 लाख सबस्क्रायबर वाले 20 रुपये कुरकुरेसाठी भांडत. अर्ध तुझं ना माझं देवाला पाहिजे. बघा माझ्या हातातून धावत आली आणि खेचून घेऊन गेली आणि हिसकून घेतलं. आणि कालचा शब्द काय होता तो? काय होता? बैताड. 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 बैताड.
हिसकून घेतलं ते बघा गाईज. हाय काय 1 लाख सबस्क्रायबर. गाईज बघा निघालो आता आम्ही. हे आमचे सीमेचे मालक इथे आम्ही जाताना नारळ देतो आणि पूजा पाया पडून निघतो. सगळ्याशी इथे गाड्या लावतो आम्ही. इथे येतो ते बघा सीमेचे मालक. चल यश बाय, भेटू लवकर. चला बाबा येतो. बाबांचे पाया पडून निघू. यस ते जाळीचं बघतो मी सांगतो. गाडीचं म्हणा हो पाठवून देऊ. नाव खाली वयाचं पाळी आली मग तुझं झाड आहे ते त्याला सांगतो. भयंकर झाड आहे इथं. एवढं फिट झाडं नाही जमाणार बाकी. ठीक आहे. मग गाईज निघालो आता आम्ही. तरी 10 वाजले शेवटी आम्हाला निघायला. 8 वाजता निघणार होतो, 10 वाजले निघायला. थोडं लेट होईल, रात्र होईल. झालं आता काय ब्लॉग इथेच आम्ही एंड करतो. कारण की जाताना काही दाखवण्यासारखं नाही. जे रूट तुम्हाला येताना मी दाखवलं तेच जाताना आहे सेम. जाताना असं काही एवढं एक्साइटमेंट करणार तर नाही. मी चालवणार फक्त जेवणार आणि निघणार बस तेवढं. ब्लॉग आमचा तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आमचे 1 लाख फॉलोअर आता आहेत, त्याच्यावरती तुम्ही अजून वाढवा, 2 लाख करा. पालखी बघितली असेल तुम्ही नेक्स्ट इयर. अगर तुम्ही अजून काहीतरी कमेंट कराल त्याच्यावरती की तुम्ही हे नाही बघितलं, हे चांगल्यापैकी दाखवा, मग आम्ही तुमचे कमेंट वाचून आम्ही नेक्स्ट इयर ते करू पक्का. गणपतीपुळे तुम्हाला दाखवलं. अगर आम्हाला समर वेकेशन मध्ये यायला भेटलं तर तुम्हाला इकडचे पर्यटन स्थळ तुम्हाला आम्ही सगळे दाखवू. इकडचे कुठे कुठे महाबळेश्वर आहे जसं की, आणि उक्षी गावात एक त्यांनी हत्तीची असं एक ड्रॉइंग आहे. ते खूप जुन्या काळातलं ड्रॉइंग आहे, ते तुम्हाला दाखवेन मी. फिलहाल एंड इथेच करूया ब्लॉग. आम्हाला आता पुढे काही दाखवण्यासारखं नाही म्हणून इथेच ब्लॉग एंड करतो. धन्यवाद. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण, नमस्कार.